नमस्कार, केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला आयोगाची तुर्तास स्थगिती। आदिवासी पारधी समाजाच्या गायरान जमीन मालकी हक्कासाठी बेमुदत उपोषण। समाज प्रतिनिधी अनिल पवार छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी पारधी विकास परिषदेच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयनारायण चव्हाण, केशव पवार आणि पुसाबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे। सन 1978 पासून गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी समाजाच्या मालकी हक्काच्या जमिनी नियमित करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला आयोगाची तुर्तास स्थगिती। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आदेश दिले होते। या विरोधात गंगापूर, पैठण, वैजापूर तालुक्यातील पारधी समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर वास्तव्य करत असल्याने पुरावे सादर केले। 4 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर येथील रवी भवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, तहसीलदार, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी आणि तक्रारदार केशव पवार यांच्यासह इतर पारधी बांधव उपस्थित होते। आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निकषाशीत करण्याच्या आदेशाला तुर्तास स्थगिती दिली आहे। पारधी समाजाकडे सन 1978 पासूनचे वास्तव्याचे पुरावे असूनही जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचा ठोस पुरावा सादर करता आला नाही। आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच आयोगाच्या